माझ्याकडे केळीचे झाडं 4-5 लावलेले आहे. पण बघा ह्या बकेटमध्ये त्याचे छोटंसं रोप त्याच्या शेजारीसुद्धा निघालेलं आहे. आणि मला आता विचार झाला की आता मला तर मी लावले होते फक्त पानांसाठी, पानंही छान दिसतात आणि पूजेसाठी आपल्याला जेवणासाठी मला फार आवडते. आणि ह्याच्यामध्ये जेवण आहे ना केळीच्या पाण्यामध्ये खूप छान आहे. आपली पचनशक्तीसुद्धा सुधारते. असे बरेच गुणधर्म आपल्याला मिळतात. म्हणून लावलं होतं. पण आता माझी अपेक्षा वाढली. बकेटमधलं मी हे 24x24 ग्रो बॅगमध्ये लावत आहे. आणि हे खाली जे भरलेलं दिसते ना तुम्हाला, हे दररोजचं जे आपल्या घरातून कचरा निघते, सुकलेले पानं निघते, कचऱ्याचं नियोजन करून ही ग्रो बॅग भरली होती एवढी अर्धी. आणि वर बघा आता या कुंडीतली जी काही माती निघाली ना तीच याच्यामध्ये टाकते. आणि साईडला जे झाड होतं ना छोटंसं, मला काढायचं होतं ते रोप, पण जशी आई मुलांना फिट्ट अशी पकडून ठेवते ना, तसंच ह्या झाडांनी त्या रोपाला पकडून ठेवलेलं आहे. आणि आता हे रोप म्हटलं चांगलं रुजल्यावर ते बाजूचं काढून घेईन. कारण तोपर्यंत कसं म्हटलं की हे रोप चांगलं ग्रो व्हायला वेळ लागेल ना, तर ते रोप काढल्यामुळे काही झाड खराब होऊ शकते. म्हणून काही दिवस तसंच ठेवलं. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेऊन ना आपण बागकाम केलं ना. बघा आता ते रोप ठेवलं, आजूबाजूनं भरपूर सुकलेले पानं टाकले, थोडीशी माती टाकते जे काही आपल्या उरलेल्या कुंड्यामध्ये वगैरे असते. कारण मातीची कमतरता खूप भासते, त्याच्यामुळं असं सुकलेल्या पानांचा उपयोग करत असते. आणि जे काही आपण खाली जे मिक्स केलेलं आहे ना ते बघा एक प्रकारचं खत तयार झालेलं आहे. कारण त्याच्यात भरपूर प्रमाणाचं वेस्ट भरून ठेवलेलं आहे. बघा आता इथे पण तुम्हाला दिसत असेल कधी कधी एखादं पीठ वगैरे काही असलं ना ग्रो बॅगमध्ये टाकलं गेलेलं होतं. आणि हे उन्हाळ्याचे बघा आता हे झाड आहे ना मी आता एप्रिल सुरू झाल्यावर 2-3 तारखेलाच रिपोर्टिंग केलेलं आहे या झाडाला. भरपूर असं पाणी देऊन देते आणि आजूबाजूने ईट वगैरे किंवा कुंड्या ठेवा, त्याच्यामुळे झाडं लवकर ग्रो होतात उन्हाळ्याचे तरी. अशा पद्धतीने लावलं. तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. धन्यवाद.